हॅलो स्टुडंट्स अँड वेलकम बॅक टू पार्ट 2 ग्लोरी. तर आज आपण शिकणार आहोत फॉल ऑफ ट्रॉय पार्ट 2. मी फॉल ऑफ ट्रॉय पार्ट 1 चा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केला आहे, तर नक्की जाऊन बघा. लेट्स कंटिन्यू विथ द सेकंड पार्ट. At last, Troy was taken not by force but by a trick. ट्रिक म्हणजे एक पेच किंवा एक डाव. It was the cunning Odysseus who thought of a plan to obtain the victory. तर ओडेसिस नावाचा एक वाईज मॅन होता त्यांच्याच आर्मीमध्ये. कनिंग म्हणजेच धूर्त. ओके, त्यांनी एक प्लॅन काढला. लेट अस बिल्ड अ ग्रेट वुडन हॉर्स, ही सेड. आपण एक लाकडी घोडा बनवूया मोठा. बिग इनफ टू होल्ड मेन इनसाइड इट अँड लेट सम ऑफ आवर बेस्ट फायटर हाईड इन द हॉल. तर त्यांनी एक आयडिया काढली की आपण एक मोठा लाकडाचा घोडा बनवूया आणि आपले जे मेन फायटर्स आहेत ते त्याच्यामध्ये लपतील. लेट अस बर्न आवर टेंट्स अँड प्रिटेंड टू सेल अवे इन आवर शिप्स. आपण आपले जे टेंट्स आहेत ते आपण जाळून टाकूया आणि असं दाखवूया. प्रिटेंड म्हणजे टू शो, किंवा आपण असं फक्त त्या लोकांना देखावा की त्या लोकांना फसवण्यासाठी आपण असं करूया. टू सेल अवे इन आवर शिप्स बट इन्स्टेड ऑफ सेलिंग अवे वी विल रिटर्न इन द नाईट. आपण रात्री परत येऊया. वेन द ट्रोजन्स आर asleep वी विल अटॅक द सिटी अँड बर्न अँड किल. जेव्हा ते लोक झोपतील त्यांना असं वाटेल की आपण गेलोय, तेव्हा आपण परत येऊया आणि ही सिटी आहे ती जाळून टाकूया आणि अटॅक करूया सिटीवर. द ग्रीक लीडर्स डिसाइडेड टू फॉलो द ॲडवाइस ऑफ वाईज ओडिसी. तर सगळे तयार झाले, ठीक आहे, ग्रीकचे लीडर्स. सो अ ग्रेट हॉर्स ऑफ वुड वॉज मेड बाय अ स्किलफुल इंजिनियर अँड म्हणजे टू अँड द ग्रेटेस्ट हिरो मेनिलुएस ओडिसी हिमसेल्फ अँड अदर्स एंटर्ड इट. The last man to go in being the architect himself, who knew the secret of opening and shutting the entrance. तर मग तसा लाकडी घोडा बनला गेला. एक स्किलफुल इंजिनियर, ओके, म्हणजे ज्याला सगळ्याचं ज्ञान होतं तो. अँड द ग्रेटेस्ट हिरोज, जे पण शूरवीर होते ते सगळे एंटर झाले. आणि लास्टला आर्किटेक्ट ज्यांनी घोडा बनवलेला तो सुद्धा एंटर झाला, कारण त्यालाच माहिती होतं की उघडायचा कसा आणि बंद कसा करायचा एंट्रन्स. That evening, the Greeks burned their tents and sailed away in their ships. But they did not go far. Only one man was left behind to persuade the Trojans to drag the horse in the city. तर ते लोक जास्त लांब नाही गेले, जवळच होते, आणि फक्त एकच माणूस मागे ठेवला त्या घोड्यासोबत, जो या ट्रोजन्सचं मन वळवू शकेल किंवा पूस लावण्यासाठी. नेक्स्ट डे द ट्रोजन्स woke up expecting to go out and fight as they had done for the past 10 years. तर ट्रोजन्स, सकाळ झाली, ट्रोजन्स उठले आणि जसे नेहमी ते लोक युद्धासाठी जायचे तसं त्यांनी गेट्स उघडले आणि बाहेर गेले. What delight and surprise they felt at the sight they saw on the seashore outside the walls. तर ते लोक एकदम खुश झाले की बाहेर, ज्या गेटच्या बाहेर कोणच नाही आहे. त्या लोकांनी टेंट्स पण जाळून टाकले आणि पळून गेले इकडून. It seemed that the long siege was over at last. जे वेडा टाकलेला ग्रीक्सनी, ते असं वाटत होतं त्यांना की हे संपलं. The tents had been burned. The shore was deserted. Deserted म्हणजे खाली झालेला, empty. ओके, shore म्हणजे समुद्र किनारा. The Greek ships had gone. It's peace at last. तर ते लोक खुश झाले की सगळं गेलं, टेंट्स आणि जाळून ते लोक गेले आणि पूर्ण समुद्र मोकळा झाला, सी शोर, किनारा. It's peace at last, they cried and opened wide their gates and came out in large number on the plain, glad to free again to go where they pleased. मग गेट्स उघडले गेले आणि सगळे बाहेर आले बघण्यासाठी, कारण त्या लोकांनी 10 वर्ष समुद्र किनारा बघितलाच नव्हता. तर ते लोक खूप खुश झाले आणि असं म्हटलं की आता शांती झाली आपल्या. Then they saw on the sands the huge wooden horse. They gathered around it in astonishment, for it was indeed a wonderful piece of work. तर ते लोक त्या घोड्याच्या भोवती जमा झाले and they were surprised. Astonishment म्हणजे एक्साइटमेंट, ओके, आणि ते खूप छान बनवला होता घोडा. ओके. As they were wondering how the horse had been built and why it had been left behind, they found a Greek with his hands tied together lying under it. तर ते लोक जसं विचार करत होते तेव्हा त्यांनी एक माणूस बघितला, ग्रीकचा सोल्जर होता ज्याला बांधून ठेवलेलं त्या घोड्याला. When the Trojans dragged him out, the man pretended to be very frightened of them. तर जेव्हा हे ट्रोजन्स त्याला बघायला गेले तेव्हा तो माणूस होता तो खूप घाबरलेला दिसला. ओके, प्रिटेंड म्हणजे ऍक्टिंग करत होता, तो फक्त दिखावा करत होता. When he was commanded
To tell them why the Greeks had gone and left this horse behind, he pretended. जेव्हा त्याला विचारलं गेला तो एक स्टोरी बनवून सांगू लागला, ओके, की हा घोडा का मागे सोडला. To tremble very much and refuse to speak. त्यांनी अशी ऍक्टिंग केली की मी खूप घाबरलो आणि मला बोलता सुद्धा येत नाही आहे, ओके. When at last they threatened to kill him, he spoke and told them this false tale. तर जेव्हा त्याला मारण्याची धमकी दिली गेली तेव्हा त्यांनी एक खोटी गोष्ट बनवून सांगितली. The Greeks are tired of long war and have sailed away in their ship. तर तो असा बोलला की ग्रीक्स लोक जे लॉंग वॉयेज आहे त्यांची लॉंग जर्नी आहे त्याच्यासाठी ते लोक घाबरले आहेत, ओके, कसं पोहोचणार, म्हणून त्यांनी हा घोडा बनवला आहे. आणि ऑफरिंग म्हणजे पण जसं नारळ चढवतो देवाला हार चढवतो तसं त्यांनी हे ऑफरिंग हा घोडा चढवला आहे गॉड ऑफ सीला म्हणजे समुद्र देवताला, ओके. They wanted also to kill me and offer me as a sacrifice to the sea god. Kill me and offer me as a sacrifice म्हणजे बळी चढवणे, ओके. माझी सुद्धा ते लोक बळी चढवणार होते. But I escaped and hid from them. पण मी पळालो आणि मी इथे येऊन लपलो, ओके. But why did the Greeks made such a huge horse? Some of the Trojans asked की यांनी एवढा मोठा घोडा का बनवला. And the cunning Greek made this reply. तर तो धूर्त ग्रीक जो होता त्यांनी हा रिप्लाय केला, ओके. If they had made a smaller offering, you might have taken it into your city. Then the luck would have gone to the Trojans and not to the Greeks. That is why they made it too big to go inside your gates. तर हा हुशार होता. त्यांनी काय सांगितलं की ह्यांनी ग्रीक्सनी छोटा घोडा बनवला असता ऑफरिंग म्हणून तर तुम्ही तो घोडा स्वतः घेऊन गेला असता तुमच्या शहरात, ओके. म्हणून त्यांनी एवढा मोठा घोडा बनवला की हा घोडा तुमच्या गेटमधून आत जाऊ नाही शकणार, ओके. आणि तुमच्याकडे ग्रीक्सचा लक जाऊ नाही शकणार म्हणून तो एवढा मोठा घोडा बनवला गेला, ओके. द ट्रोजन्स वर डिलाइटेड टू हिअर. ते लोक खुश होते ऐकायला, ओके. द ग्रीक्स हॅव गॉन, दे सेड, अँड द वॉल्स आर नो लॉंगर नेसेसरी. लेट अस मेक अ होल इन द वॉल अँड ड्रॅग द हॉर्स. ट्रोजन्स वेडे झाले आनंदात आणि ते लोक बोलले की ग्रीक्स तर गेले, आता आपण काय करूया, ही जी ह्यूज वॉल आहे, ही जी भिंत आहे ती आपण तोडूया, त्याच्यात होल बनवूया आणि या घोड्याला आत घेऊन जाऊया, ओके. म्हणजे आपल्याकडे त्यांचा लक जाईल. Their wise priest warned them not to do so. जो त्यांच्यात हुशार प्रिस्ट होता, जो एकदम जे अनुभवी लोक असतात त्यांनी वॉर्न केलं की असं नका करू. इट मे बी अ ट्रिक दॅट विल रुइन अस. ही काहीतरी षडयंत्र असेल ज्याच्यामुळे आपलं सगळं नष्ट होईल. ही सेड, यू विल ब्रिंग अ डिझास्टर ऑन द सिटी इफ यू ब्रेक डाऊन द वॉल्स. की काहीतरी मोठं संकट येईल जर तुम्ही ही भिंत तोडला तर. But they were so excited that they paid no attention to his words. ते लोक एवढ्या आनंदात वेडे झालेले की त्यांनी त्यांच्या शब्दांकडे लक्ष दिलाच नाही. They broke down part of their strong wall in order to drag the horse. तर त्यांनी ती जी भिंत आहे ती तोडून टाकली आणि त्या घोड्याला आतमध्ये घेऊन गेले. ऑल द डे द ट्रोजन्स फीस्टेड अँड ड्रँक सेलिब्रेटेड. ठीक आहे, त्यांनी जश्न जे असतं, ओके, एक मोठा फीस्ट ऑर्गनाईज केला आणि पियाले आणि पूर्ण दिवस सेलिब्रेट केला. आफ्टर ऑल देअर सेलिब्रेशन्स दे वेंट टू स्लीप अँड स्लेप साऊंडली. नंतर ते लोक दमले, एन्जॉय करून आणि झोपून गेले. बट दॅट डे ऑफ रिजॉयसिंग वॉज सून फॉलोड बाय अ नाईट ऑफ टेरर अँड डेथ. पण तो दिवस एकदम भयानक होता, ती रात्र, ओके. दिवसानंतर ती रात्र जी येणार होती ती. The Greek ship had not sailed far. ते लोक जास्त लांब नाही गेले ग्रीक्स. As soon as they were hidden by an island, they had lowered their sails and dropped anchors and waited for the night. तर ते लोक जास्त लांब नाही गेले, एका आयलंडच्या मागे लपले आणि रात्रभर थांबले की आपल्याला कधी इशारा मिळतो, ओके. In the darkness, the fleet sailed back and the leading ship, which was Agamemnon's, bore a red light high on its mast. तर ते लोक जेव्हा रिटर्न आले तर अगॅमेनॉन, ठीक आहे, जो त्यांचा लीडिंग शिप होता, शिप मधला लीडर होता, त्यांनी एक रेड लाईट सोडली, ओके. द ग्रीक्स हू वॉज वॉचिंग फॉर द रिटर्न ऑफ द फ्लीट crept to the wooden horse and gave the signal. तर त्या घोड्यामध्ये जे ग्रीक्स होते त्यांनी सुद्धा एक सिग्नल दिला. The side of the horse opened. The Greeks climbed out and opened the gates. तर हा घोडा आत होता, त्याच्यामध्ये माणसं सुद्धा होते. त्यांनी तो गेट ओपन केला आणि जे ग्रीक्स आतमध्ये लपलेले ते बाहेर आले आणि त्यांनी गेट उघडला, ओके. The whole Greek army entered the sleeping city. पूर्ण जी आर्मी आहे ग्रीक्सची ती पूर्ण त्या होल आणि गेट्स मधून आत आली. Immediately the Greeks set fire to the houses and towers and places and began to burn and kill. तर हे जे ग्रीक्स आतमध्ये आले त्यांनी सगळी खरं जाळून टाकली, ठीक आहे, आणि सगळ्यांना मारू लागले.
Troy was filled with the sight of leaping flames, and the sound of shouting, and the noise of weapons, and the cries of weeping women. तर सगळीकडे सगळं नष्ट झालेलं, सगळीकडे लिपिंग फ्लेम्स म्हणजे जी आग आहे ती सगळीकडे उठत होती. सगळे ओरडत होते, रडत होते, धावत होते. ओके, सगळे बायका पण वीपिंग विमेन म्हणजे रडत होते. The sleeping Trojans sprang out of their beds, but they were taken by surprise. तर ते लोक जसे जागे झाले ते लोक सरप्राईज झाले की हे सगळं काय झालं. Their enemies were right inside their walls, and many of the Trojans were killed before they put on their armor and seized their weapon. तर त्यांचे जे ढाल आहे किंवा शस्त्र आहे ते घेण्याच्या आधीच ते लोक मारले गेले होते, द ट्रोजन्स. ओके, a bright light lit up in the night sky as the places and the houses, temples and towers went up in the flames. तर जशी ही आग पेटत होती तसं सगळीकडे त्या आगीने पूर्ण उजेड झाला होता. ओके, द ट्रोजन्स fought as well as they could, but it was all in vain. ते लोकांनी ट्राय केलं पण आता पूर्ण ग्रीक आर्मी आतमध्ये आली होती तर ते लोक काहीच नाही करू शकले कारण त्यांच्याकडे शस्त्र सुद्धा नव्हते. ओके, they were not ready. Old King Priam was killed with all his brave sons. तर जो राजा आहे प्रियम त्याला सुद्धा मारला गेला होता आणि त्याचे जे सन्स होते, त्याचे मुलं होते ब्रेव, त्यांना सुद्धा. Hector's wife and his old mother and sister were carried off as slaves by the conquerors. तर conquerors म्हणजे ज्यांनी त्या राज्यात कॉन्कर केला, ते जिंकलं राज्य. ओके, तर त्यांनी हेक्टरची जी बायको होती आणि त्याची आई आणि बहीण त्यांना स्लेव्स म्हणून नेलं. ओके, their fate was in contrast to Helen's when King Menelaus rushed. तर जी हेलेन होती जिला पळवून आणलेलं तिचा जो आधीचा नवरा होता, ओके, तो आला सिटीमध्ये लुकिंग फॉर हर अँड फाउंड हर इन हर पॅलेस. त्यांनी तिला शोधला आणि शेवटी ती तिच्या पॅलेसमध्ये त्याला भेटली. She hung her head in shame and sorrow as she faced her former husband. तर तिला लाज वाटली म्हणून तिने मान खाली घातली. ओके, कारण ती तिच्या एक्स हजबंडच्या जो फॉर्मर हजबंड म्हणजे हा नवरा जो मेला ना त्याच्या आधीचा जो नवरा होता त्याच्या समोर आली म्हणून. Her voice was choked with emotion and she could not speak. तिचा घसा पूर्ण जाम झाला. ओके, तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. But Menelaus forgave her and she went back to him. For it was only Aphrodite who had turned her heart away from her home and her husband and her child. ठीक आहे, तर जो राजा होता त्यांनी त्या राणीला परत घेतला कारण तिला लाज वाटली तिच्या कृत्याबद्दल आणि तिला भडकवलं गेलं होतं. ओके, ॲफ्रोडाईट म्हणजे भडकवलं गेलं होतं त्यामुळे ती सगळं सोडून आली होती. तर तिच्या जुन्या हजबंडने तिला ॲक्सेप्ट केला. When morning came, nothing was left of the proud, rich city that has resisted attack for the 10 years. तर 10 वर्ष राज्य लढाई करत होता, सुरक्षित होता, त्या राज्यात काहीच उरलं नव्हतं त्यांच्या एका मूर्खतेमुळे. ओके, तर तुम्हाला हे लेसन कसं वाटलं, त्याच्यात काही डाऊट्स असतील तर लगेच कमेंट करा आणि मला प्रश्न विचारा, मी डायरेक्ट त्याचा उत्तर देईन. ओके, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अँड स्टे कनेक्टेड विथ मी. थँक्यू.